हॅलो मित्रांनो, कसे आहात? मी आपला हर्ष. तर मित्रांनो, आज आपण चालले आहोत वावराले. वावरामध्ये दोन कामात. पहिला तर मेंढ्यांना रस्सी बांधायची आहे आणि दुसरा काम आहे आपल्याला वावराचं पाणी काढायचं आहे. तर पाणी याच्यासाठी काढायचं आहे कारण का आपल्याला लावायचं आहे आता परा. तर चला मित्रांनो, चालूया वावराले. तर मित्रांनो, 3 दिवस झाले, 3 नाही 4 दिवस झाले लगातार पाऊस पडत आहे. आता थोड्या वेळासाठी बंद पडलेला आहे. नदी नाल्यांना पूर आलेला आहे. तर मित्रांनो, आपण ना रस्सी काढलेली आहे. तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप लावतो. आणि ते रस्सी आहे, हा बघा, हा आहे एक साडी आणि एक बालीचा गोला आहे हा. तर मित्रांनो, भेटूया, चलूया. हे कशासाठी कळते तर मी सांगतो तुम्हाला नंतर, वावरात गेल्यानंतर. पहिले तर गाईला तणीस द्यायची आहे आणि पावडा आणायचा आहे कोट्यातून. बघा मित्रांनो, यांना तणीस घालायची आहे आता. आणि पाणी काढण्याकरिता पावडा याले बाहेर मांडतो. पहिले गाडीलेच लावून देतो ना. तर हा आता झाला. पहिले आता तणीस देऊ, म्हणजे चारा. हा चारा आहे आता बारिश पाण्याच्या आतमध्ये ठेवलेला आहे. तर याले पहिले मी देतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा, यांना खाणलं पर चालू करून दिला. तर मित्रांनो, आता 1 ते 1.5 तास टाईम आहे. नंतर मग याले दुधासाठी सोडू. बघा, यांना खाना चालू करून दिला. तर चला आपण चलूया वावराले. चला चलू. मित्रांनो, हा आहे नॅशनल हायवे 543. हा हायवे चालला गोंदिया टू देवरी. नॅशनल हायवे 543 आहे मित्रांनो. हा आमच्या वावराच्या जवळच आहे. आमच्या वावर या हायवेला लागूनच आहे. मित्रांनो, ते खंब्याच्या त्या बाजूला पूर्ण आमचा वावर आहे. तर मित्रांनो, असे प्रत्येक खंब्याला बांधत न्यायची आहे पूर्ण लास्टपर्यंत. जवळपास अर्धा पाऊण किलोमीटर चलूया बांधत बांधत. पहा मित्रांनो, आपली खार पण आलेली आहे. आणि हा आपण याच्यासाठी बांधत आहोत कारण का इथं बाजूला शेळ्या वगैरे चालतात. हे जमीन जी आहे विकलेली आहे. तर इथं इंडस्ट्रीयल वर्क्स होणार आहे. त्याच्यामुळे हे इथं आता कोणी काही करून नाही राहिलं आहे. तर त्याच्यामुळे इथं गवत चांगला पाळलेला आहे. तर इथं इकडच्या टोलीवाले लोक इथं शेड्या चालतात आणि आमच्या खारी पण चारतात. तर याच्यासाठी आपण आता सध्यात हा असा उपाय करत आहोत. कारण का आपण ह्या 2 ते 4 दिवसाच्या दरम्यान इथं काट्यावाली तार फेन्सिंग करणार आहोत. हे खंबे आमचे नाही आहेत, हे बाजूवाल्याचे ज्यांना घेतलं हे इंडस्ट्री बनवण्याकरिता. त्याच्यात काही वर्षामध्ये इथं इंडस्ट्रीज उभी होणार आहेत. आता कशाची होते ते कोणास ठाऊक, पण आता पाहू आपला का होते. तर आपण त्याचं शेती करून आता काही वर्ष मग नंतर इथं वेअरहाऊस बनवण्याचा प्लॅन आहे. हा बघा, आता हा पूर्णपर्यंत बांधायचा आहे तिकडंपर्यंत. आपल्या महाराष्ट्राची लोकप्रिय भाषा मराठी, हिला अगर से पुढे न्यायचं आहे तर आपल्याला सबस्क्राईब करा. आणि असेच ब्लॉग्स मिळतील. आणखी हा ब्लॉग्स आता इथं संपत नाही. तर पाहू आणखी पुढे का होते. तर घडामोडी हा पूर्ण बांधायचा आहे. मग नंतर दुसऱ्या वावराकडून झाला आहे. आपला 5 एकर परा झालेला आहे. आता हा 2 एकर उरलेला आहे.
ते इथं परवापासून चालू करू. चला मित्रांनो, बांधत बांधत यांना तुम्ही पैशांता का मित्रांनो. भुंबोळ्या बघा 2च आहेत, जास्त असतात तर याची भाजी खूप मस्त लागते. कधी खाल्ले असाल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले ब्लॉग्स कुठून कुठून बघता तो पण कमेंट करा. चला बांधूया मित्रांनो. आपली होममेड रस्सी इथपर्यंतच पुरली. इथपासून तार बांधला पण. आणि हे खार याची आपली. तर चला मित्रांनो, आता घरी चालू. एवढाच काम होता वावरामध्ये. ते खांड तर फोडून झालेली आहे, बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आज जर कधी पाऊस पडला ना मित्रांनो, तर याच्या पूर्ण तमामच आहे कामाचे. आता आलो भाऊ घरी. गाडी लावली आपल्या, चाबी आली आपल्या हातात ना. आता काढू रेनकोट न घुसू घरात. मित्रांनो आता वेळ झाली आहे आपल्या गोऱ्याची दूध पाजण्याची. तर आपण आता थोडासा तरी दूध काढू, कारण का सकाळीच चायला नाही राहत. सकाळीच पूर्ण काढून घेतो आपण, तर विकायला होते. आता याच्यामध्येच काढू आपण, कारण का सकाळच्या दूध पूर्ण विकण्यात जाते. तर आता थोडा मित्रांनो गोऱ्याला तो सोडलो. आता आपण गाय पारसल्यानंतर आपण पण आता दूध देऊ याच्यामध्ये. मग मी दूध दोवल्यानंतर दाखवतो, कारण का एक गाय खूप फर्राट गाय आहे. आणि ते गोरी बघा, ते झाली आता 2 वर्षाची. एवढा दूध दोवलो मित्रांनो आता. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपला फर्स्ट ब्लॉग आहे, तर सपोर्ट दाखवा चांगला. आणि आपल्या मराठी भाषेला पुढे न्यायचं आहे, तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज जरूर नक्की करा. आपले आताशी 80 सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. आपण स्प्लेंडर वगैरेचे स्टेटस वगैरे टाकत्यावर आहे. तो आता बघूया व्लॉग्समध्ये कसा रिस्पॉन्स मिळते आपल्याला. तर बाय बाय मित्रांनो.